हॅलो फ्रेंड्स, स्नेहल्स किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आहे स्नेहल आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे होळी स्पेशल रेसिपी. ती आहे पुरणपोळी आणि कटाची आमटी. तर थोडाही वेळ न दडवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया आजची एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी आणि मस्त आणि एकदम झणझणीत कटाची आमटी. चला तर मग. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. ओके, तर आपण सुरुवात करायची आहे. मी डाळ आता चांगली 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे. तर आपण शिजायला घालताना त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे. डाळीमध्ये तूप याच्यासाठी मी घेतलं आहे कारण की आपल्या पुरणाला चांगला फ्लेवर येतो आणि छान शिजते पण. तर आपण पाणीचं प्रमाण डाळीपेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं आहे आणि आपल्याला जर कटाच्या आमटीसाठी काढायची असेल तर पाणी जास्त घ्यायचं. आता मी इथे जास्त पाणी घेतलं आहे कारण की मला कटाच्या आमटीसाठी पण काढून ठेवायचं आहे. तर या प्रोसेसमध्ये आपल्याला अजिबात मेहनत लागणार नाही आहे कारण की आपल्याला या पुरणासाठी न पुरण यंत्राची गरज लागणार आहे ना मिक्सरची गरज लागणार आहे. आपण व्यवस्थित डाळीला 2-3 शिट्ट्या द्यायच्या आणि आपली डाळ एकदम मऊ आणि लुसलुशीत शिजून जाते. बरं, तर आपली डाळ एक साईडला शिजते तोपर्यंत आपण पोळीचं पीठ मळून घेऊया. हे मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता मी हळद डायरेक्ट पिठात न टाकता थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये हळद मिक्स केले. त्याच्यामुळे काय होईल, पिठाला जास्त असं गडद पिवळा रंग येणार नाही, असा हलकासा पिवळा रंग असणार. तर तो मी आता थोडं असं हे पाणी टाकून ते चांगलं मळून घेते मी आता पीठ इथे. आणि पीठ जरासं आपण चपातीला जसं मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर मळायचं आहे. हे बघा, आता पीठ आपण छान मळून घेतलं आहे. थोडंसं सैलसरच मळायचं आहे पीठ. आता आपण खूप एक महत्त्वाची गोष्ट करणार आहोत, ते म्हणजे या पिठाला आपण तिमून घेणार आहोत. याचा अर्थ काय, तर पहिल्यांदा आपण एक स्वच्छ कापड घ्यायचा, त्यामध्ये आपण हे पीठ पूर्णपणे कवर करून घ्यायचं. असं पूर्णपणे सगळ्या बाजूने आपण हे पीठ पूर्ण, ओला कापड आहे हा, तर याच्यामध्ये आपण असं हे पूर्ण बांधून घ्यायचं पिठाला. आणि आता ह्यामध्ये आपण पाणी घालून ठेवणार आहोत. त्या प्रोसेसला म्हणतात पिठाला तिमून घेणं. ते तिमून घेतल्यामुळे काय होतं, आपलं हे जे गव्हाचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये एक स्ट्रेच निर्माण होणार आहे. जसं आपण मैद्याचं पीठ असतं एकदम असं स्ट्रेची, तसं हे गव्हाचं पीठ होणार आहे. ह्यामुळे काय होईल, आपली पुरणपोळी लाटताना फाटणार नाही. ही खूपच महत्त्वाची टिप आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आपण पीठ मळून ठेवलं आहे. दुसरीकडे बघा, आपली डाळ पण व्यवस्थित शिजून रेडी आहे. डाळ बघू शकता तुम्ही किती बारीक एकदम छान शिजली आहे. याच्यामध्ये थोडी पण आपल्याला कणी लागत नाही आहे. तर अशीच आपल्याला शिजून घ्यायची डाळ. त्याच्यामुळे काय होईल, आपलं पुरण एकदम छान बारीक आणि सॉफ्ट लागेल. तर आपण ही डाळ छान शिजवली आहे. तर हे डाळ आपल्याला मॅश करायला आपल्या घरी जो मॅशर असतो त्याचा वापर करायचा आहे. आपली डाळ एवढी शिजली आहे की ती एकदम इझिली मॅशरने मॅश होऊ शकते. हे बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण पुरण यंत्र वापरायचं नाही आहे ना काही करायचं आहे. फक्त आणि फक्त मॅशरचा वापर करून आपण ही फक्त डाळ आपण सुरुवातीला मॅश करून घ्यायची आहे. यामध्ये आपण अगोदरच गूळ घातलेलं नाही आहे. हे बघा, व्यवस्थित आपल्याला मॅशरने एकदम मॅश करून घ्यायची डाळ. यामुळे काय होतं, आपला भरपूर वेळ वाचतो. नाहीतर मग पुरण आपण शिजल्यावर आपण पुरण यंत्रामध्ये आपण ते हे करतो, बारीक करतो किंवा मिक्सरमध्ये करतो. तर हे सगळं आपण हे
वेळ वाचवण्यासाठी हा एकदम चांगला पर्याय आहे. डाळ व्यवस्थित शिजून घ्यायची आणि मॅशरने मॅश करून घ्यायची. सुरुवातीला डाळच मॅश करून घ्यायची व्यवस्थित. हे बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट अशी मॅश झाली आहे डाळ. व्यवस्थित पूर्णपणे पहिलं मॅशरनी मॅश करून घ्यायची आपल्याला डाळ. तर आपली डाळ ही पूर्ण मॅश करून झाली आहे. मी याला गॅसवर ठेवलं आहे. आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. गूळ घातल्यावरती आता हे व्यवस्थित हळूहळू गूळ वितळेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. चांगली हे शिजून घ्यायची डाळ, जोपर्यंत आपलं हे मिश्रण घट्ट होत नाही आहे, पुरण तयार होत नाही आहे. हे बघा, व्यवस्थित आपल्याला हे हलवतच राहायचं आहे. थोडं पण असं दुर्लक्ष नाही करायचं, कारण की आपण याच्यामध्ये गूळ घातला आहे, तर खाली लागायची किंवा जळण्याची भीती असते. तर आपण सतत याला ढवळतच राहायचं आहे. तर हे बघा, आपला गूळ पण पूर्णपणे वितळला आहे. तर हे पूर्णपणे असं घट्ट असं होईपर्यंत आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे. हे बघा, आपले मिश्रण हे आटत चाललं आहे. तर हे पुरण झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? जो आपला चमचा असतो तो असा उभा करून बघायचा. जर उभा राहिला तर आपलं पुरण पूर्णपणे झालं आहे. जर नाही उभा राहिला तर हे अजून व्हायचं आहे. तर आपण ह्यामध्ये आता सुंठ आणि वेलची पूड घालणार आहोत या स्टेजला. आणि पुन्हा परत आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे अजून दाटसर होत चाललं आहे. आता आपण चमचा उभा करून बघूया. तर हे बघा, आपला चमचा उभा राहिला आहे म्हणजे आपलं पूर्णपणे पुरण झालं आहे. तर जोपर्यंत आपलं पुरण थंड होतं तोपर्यंत आपण इथे मसाला करून घेऊया. तर यामध्ये मी ओलं खोबरं, कांदा, लसूण, आलं आणि हे सगळं घेतलं आहे, सगळं भाजून घेतलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी मगाशी जी आपण डाळ शिजवली होती त्याच्यासाठी आपण थोडंसं त्याच्यातलं पाणी आणि डाळ काढून घेतली आहे. तर या मसाल्यामध्ये आपण आता हळद, लाल मिरची पावडर, आता थोडे थोडे सगळे आपण असे सुके मसाले घालून घ्यायचे सगळे. यामध्ये तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. लाल मिरची पावडर टाकल्यावरती आपण यामध्ये धण्याची पावडर टाकणार आहोत. आता एक दीड चमचा आपण धण्याची पावडर पण टाकणार आहोत. आणि आता धण्याची पावडर टाकल्यावर आपण जिऱ्याची पावडर टाकणार आहोत. तर हा सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे. आणि आपण त्याच्यानंतर मी कांदा लसूण मसाला वापरला आहे, तो तुमच्या तिखटेप्रमाणेच तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे. मी इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करू. चला, तर मग आमटीला सुरुवात करायची. तर मग एका भांड्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला आमटी करायची आहे त्यामध्ये आपण तेल घालायचं आणि त्यामध्ये 2 तेजपान मी घातलेत. तेजपान चांगले तडतडू द्यायचे. त्यानंतर आपण जो मसाला करून ठेवला होता वाटण आमटीसाठी ते पूर्णपणे त्यामध्ये घालायचं. आणि हे जे वाटण आहे ते व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत आपलं वाटण तो मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. कॅमेरा थोडा हलतोय आणि मी तुमच्या बोलण्याच्या नादामध्ये कढीपत्ता घालायचे विसरले. तर मी काय हरकत नाही, मी कढीपत्ता धुवून घेतला आणि मग त्याच्यानंतर आता मसाल्यावरती घातला आहे, तर त्याचाही स्वाद चांगला लागेल.
जेव्हा आमटीला उकळी येईल तर कढीपत्त्याचा स्वाद सगळं उतरून जाणार. तर व्यवस्थित आपला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर ह्यामध्ये मी मगाशी आमटीसाठी डाळीचं पाणी काढलं होतं आणि थोडंसं डाळ पण आहे त्याच्यामध्ये. तर हे आपण आता त्या मसाल्यामध्ये ओतणार आहोत. हळूहळू करून हे सगळं आपण त्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. कटाची आमटी म्हटली, कट म्हणजे जो वरती जो आमटीला जो तवंग येतो त्याला कट म्हणतात. आणि जो आपला व्यवस्थित तुम्ही मसाला जर भाजला ना तेलामध्ये, म्हणजे तेल जोपर्यंत सुटेपर्यंत, तेव्हा तो जेव्हा आपली आमटी होते तेव्हा तो व्यवस्थित छान कट असा आपल्या आमटीवर दिसतो, त्याला म्हणतात कटाची आमटी. तर आपण हे उरलेलं मसाल्याचं जे पाणी आहे ते पण त्याच्यामध्ये घालून घेऊ. तुम्हाला आमटी कशी दाटसर हवी आहे का किती पातळ हवी आहे त्यावर ते तुमच्यावर डिपेंड. तर हे आपण चांगली उकळी येऊ द्याऊ. नंतर आमटीला उकळी येऊन झाली की आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत उकळल्यावर. आता हे आपण व्यवस्थित अजून उकळू द्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण परत मंद आचेवरती त्याला शिजू द्यायचं. एक 5-10 मिनटं व्यवस्थित आमटीला उकळू द्यायचं. तिथे आमटी आपली होते तोपर्यंत आपण इकडे आपल्या पोळ्यांची आता तयारी करून घेऊया. इथे एक साईडला आपण पोळ्यांची तयारी करून घेतलेली आहे. तर हे आपलं हे बघा पीठ कसं आपण मगाशी तिमून घेतलं होतं त्यामुळे आपलं ते हे गव्हाचं पीठ कसं स्ट्रेच होतं आहे. तर ह्या टिपमुळे, ही खूप महत्त्वाची टिप आहे, ह्याच्यामुळे आपल्या आता पोळ्या फाटणार नाही आहेत. चला तर मग आपण आता सुरुवात करायची आहे. आता ह्या पिठाचे आपण बारीक असे उंडा करून घ्यायचा आहे, बारीक गोळा करून घ्यायचा आहे. हे नेहमी आपण लक्ष ठेवायचं आहे, पुरण नेहमी जास्त घ्यायचं आणि जो आपल्या पिठाचा गोळा आहे तो थोडा घ्यायचा. हे बघा या प्रकारे मी पुरण जास्त घेतलं आहे आणि आपल्या पिठाचा गोळा एकदम छोटा आहे त्या मानाने. मग आपलं ते नुसतं म्हणजे पोळी खाताना व्यवस्थित आपल्याला पुरणाची चव लागेल. तर आपण याची आता पारी करून घ्यायची. चिकटत असेल हाताला तर थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला आणि अशी व्यवस्थित याची पारी करून घ्यायची पिठाची. आणि यामध्ये आपण आता जो पुरणाचा गोळा आपण घेतला होता तो आता याच्यामध्ये स्टफ करणार आहोत. आता याच्यामध्ये ठेवून असं चारी बाजूनी आता आपण व्यवस्थित असं दाबून, हलक्या हाताने दाबून व्यवस्थित आपण हे बंद करून घेणार आहोत. हे बघा या प्रकारे असं करून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्याला आपण बंद करून घेणार आहोत. आता हे बंद करून घेतलं की आपण ह्याला हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं, म्हणजे असं तळ हातावरती, जेणेकरून आपल्या आतमधलं जे पुरण आहे ते एकदम व्यवस्थित असं स्प्रेड होतं सगळीकडनं. आणि मी मैदा फक्त असं वरून लावायला सुकं पीठ मळून घेतलं आहे. बाकी आपल्या पोळ्या गव्हाच्याच आहेत पूर्णपणे. तर आता हे इथे ठेवून पुन्हा एकदा आपण हाताने, हलक्या हाताने सगळ्या बाजूनी कॉर्नर्सला पण असे दाबून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे ते आतमधलं आपलं जे पुरण आहे ते इव्हनली स्प्रेड होतं सगळ्या बाजूने. तर आपण हे व्यवस्थित आता लाटून घेऊया. हे बघा किती छान लाटलं जातं आहे. आपली पोळी जरा पण फाटत नाही आहे. आपलं हे पूर्णपणे गव्हाचं पीठ आहे, मैदा आपण कुठेच वापरलेला नाही आहे. चारी बाजूनी आपण व्यवस्थित लाटून घेतलं आहे. आणि आता आपण टाकणार आहोत तव्यावर शेकायला. व्यवस्थित पोळी शेकून घ्यायची आहे. तर हे पूर्ण गॅसवर, मोठ्या गॅसवरती आपल्याला शेकून घ्यायची पोळी.
तर एक साईडनी भाजली की पलटायची. आता दुसऱ्या बाजूनी पण आपण याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. हे बघा आपल्या पोळीचा रंग किती छान दिसतोय. आणि पुरणपोळी म्हटली की साजूक तूप आलंच, तर ह्यावर थोडंसं आपण साजूक तूप लावून घेऊ. हे बघा. आणि आता आपण व्यवस्थित परत पुन्हा दोन्ही बाजूने याला शेकून घ्यायचं आहे. आपली पोळी कुठेच फाटली नाही आहे, कुठेही आपलं पुरण बाहेर येत नाही आहे. बघा किती व्यवस्थित आपली पोळी भाजली गेलेली आहे. आणि रंग पण किती सुरेख दिसतो आहे. या प्रकारे आपण आता सगळ्या पोळ्या एक एक करून घेऊया. तर दुसऱ्या बाजूला बघा आपली कटाची आमटी पण रेडी झाली आहे. रंग किती सुंदर दिसतोय. आपली झणझणीत आणि चमचमीत अशी कटाची आमटी रेडी आहे. तर आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया. आणि ही आता आपण खायला तयार आहे. सो फ्रेंड्स, कशी वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला? आणि मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स दिल्या होत्या त्या तुम्हाला कशा वाटल्या? आणि तुम्ही त्या करून बघा आणि कशा झाल्या आहेत ते मला नक्की कळवा कमेंटमध्ये सांगून. आणि अशाच काही रेसिपीज असतील तुम्हाला ज्या बघायच्या असतील त्या प्लीज मला कमेंट करून सांगा. त्या मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या व्हिडिओमधून. आणि तेच बोलेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन दाबायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.